नमस्कार, मी डॉक्टर मंदार सुरेश देशपांडे, इचलकरंजीतील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण ओव्हरऑल कॉन्ट्रासेप्शन ह्या विषयाबद्दल आणि कुठल्या पद्धतीचे कॉन्ट्रासेप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. कॉन्ट्रासेप्शन म्हणजे गर्भधारणा प्रतिबंधक उपाय. नको असलेली प्रेग्नन्सी आपल्याला टाळण्यासाठी जे काही गोष्टी आपण वापरू शकतो त्याला कॉन्ट्रासेप्शन असं म्हणतात. तर हे जनरली दोघांच्यात अवेलेबल असतात, म्हणजे मेल आणि फिमेल्समध्ये. पुरुषांच्या मध्ये कॉइटस इंटरप्टस म्हणजे संबंध ठेवताना वीर्य योनीमध्ये पडू न देणे, ह्या पद्धतीला कॉइटस इंटरप्टस असे म्हणतात. दुसरा बहुतेक सगळ्यांना माहीत असलेला भाग म्हणजे कॉन्डोम, निरोध हा प्रत्येक ऍक्टच्या अगोदर कंपल्सरी वापरायला लागतो. फक्त त्याचा डिसएडव्हान्टेज हा आहे की बहुतेक वेळेला निरोध योग्य प्रकारे जर वापरला नाही तर त्याची फेल्युअरची शक्यता जास्त असते. काही वेळेला निरोध हा आपोआप फाटू शकतो किंवा लीक होऊ शकतो, ज्याच्यामुळं गर्भधारणा होऊ शकते हे लक्षातच येत नाही. आणि त्यामुळं एक फॉल्स इम्प्रेशनमध्ये आपण असतो की आपण निरोध वापरले तर आपल्याला प्रेग्नन्सी व्हायची शक्यता कमी आहे. आणि त्यांच्यामध्ये जर समजा कायमस्वरूपी गर्भनिरोधक ऑपरेशननी आपल्याला गर्भधारणा टाळता येते, त्या ऑपरेशनला वॅसेक्टॉमी असे म्हणतात. म्हणजे काय, जर शुक्र जंतू वाहून नेणारी जी नलिका आहे ती कट करून त्याचे ऑपरेशन करण्याचा एक सोपा मार्ग वॅसेक्टॉमी हा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला भूल द्यायला लागत नाही किंवा जागेवरती भूल देऊन एका दिवसाच्या आत आपल्याला ऑपरेशन करून ते गर्भधारणा टाळता येऊ शकते. ही झाली आपण पुरुषांच्या बाबतीतली माहिती. आता आपण स्त्रियांमध्ये काय काय गोष्टी अवेलेबल आहेत त्याची माहिती घेऊया. तर एक म्हणजे स्त्रियांमध्ये सुद्धा फिमेल कॉन्डोम मिळतो. आता बाजारामध्ये तो अवेलेबल होत आहे. तो फिमेल कॉन्डोम हा वापरण्यासाठी स्त्रियांना सुद्धा सोपा आहे. ज्या स्त्रियांना कॉन्ट्रासेप्शन वापरायचे आहे पण आपल्या पार्टनरला कळू न द्यायचं आहे, अशा स्त्रियांमध्ये फिमेल कॉन्डोम सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे उपयोगी पडतो. गोळ्या म्हणजे ज्या आता ट्रेडिशनल आपल्याकडे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मिळतात, म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या ज्या आहेत, ज्याचा आपलं भारत सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रचार करतं, तर अशा प्रकारच्या गोळ्या सुद्धा अवेलेबल आहेत, ज्याला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणतात. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ह्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्या दोन प्रकारच्या हॉर्मोन्सनी तयार केलेल्या असतात. त्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. ह्या दोन वेगळ्या प्रकारच्या आहेत, ज्याच्यामध्ये 21 दिवसाचं एक पाकिट मिळतं किंवा 24 दिवसांचं एक पाकिट असतं. 21 दिवसाच्या पाकिटामध्ये ह्या दोन्ही हॉर्मोनच्या गोळ्या ह्या साधारण 21 दिवस सलग घ्यायला लागतात. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सुरू कराल त्या दिवशीपासून एकदाही खंड न पडता, वेळ न बदलता ह्या 21 दिवस सलग घ्यायला लागतात. तसेच 24 गोळ्यांच्या बाबतीत पण तीच पद्धत आहे. ज्या दिवशी तुम्ही चालू कराल त्या दिवशीपासून सलग त्याच्यात खंड न पडता 24 दिवस घ्यायला लागतात. आता ह्या गोळ्या कधीपासून आपण सुरू करतो, तर जनरली पिरियड झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीपासून आपल्याला ह्या गोळ्या सुरू करता येतात, जेणेकरून पूर्ण महिनाभर तुम्हाला प्रोटेक्शन मिळू शकतं. समजा ह्या गोळ्या उशिरा सुरू केल्या 4थ्या किंवा 5व्या दिवशी, तर त्याला पहिल्या 7 दिवसामध्ये ॲडिशनल प्रोटेक्शन तुम्हाला वापरावं लागतं. म्हणजे तुमच्या पार्टनरला निरोध वापरायला सांगणं हे त्यामध्ये मॅन्डेटरी होतं. त्यामुळं तुम्हाला आता ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स या पूर्वी हायर डोसच्या असायच्या, आता त्या सुधारणा होऊन लोअर डोसच्या पण आलेल्या आहेत. म्हणजे त्यांची कार्यक्षमता चांगली असण्याबरोबरच हॉर्मोन्सचे साईड इफेक्ट सुद्धा त्याच्यामध्ये कमी झालेले आहेत. त्यामुळे हे नक्कीच एक चांगल्या प्रकारचा ऑप्शन स्त्रियांसाठी अवेलेबल असू शकतो. त्याचबरोबर प्रोजेस्ट्रॉन ओनली पिल अशी एक प्रकारची गोळी मिळते, ज्याच्याबद्दल फारसं आपल्याला माहिती नसेल. तर प्रोजेस्ट्रॉन ओनली पिल ही फक्त प्रोजेस्ट्रॉन वापरून तयार केलेली गोळी आहे, जी पिरियड्सच्या पहिल्या दिवसापासून सुरू करता येते आणि ती सलग कुठल्याही प्रकारचं खंड न पाडता ती घ्यायला लागते. म्हणजे त्याच्यात तुम्ही एकदा सुरू केली की पिरियड्स आले काय किंवा नाही आले काय ह्याचा विचार न करता ती सलग तुम्ही जेवढे दिवस घ्याल तेवढे दिवस तुम्हाला त्याचं प्रोटेक्शन मिळतं. तसेच ही गोळी तुम्हाला डिलेव्हरी झाल्यानंतर साधारणपणे 3 आठवड्यानंतर लगेच सुरू करता येते, म्हणजे 21 दिवसानंतर लगेच सुरू करता येते. ह्या गोळीचा मुख्य ॲडव्हान्टेज म्हणजे काय, तर डिलेव्हरी झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही बाळाला स्तनपान करत असता अशा स्त्रियांमध्ये आपण रेग्युलर ज्या ओसी पिल्स आहेत त्या वापरू नाही शकत, कारण त्यामुळं बाळाचं जे दूध तयार होतं त्याच्यावरती परिणाम होतो. पण प्रोजेस्ट्रॉन ओनली पिल्सचा हा ॲडव्हान्टेज आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बाळाला स्तनपान जरी करत असाल तरी सुद्धा ह्या पिल्स आपण वापरू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला नको असलेली गर्भधारणा टाळता येते. अजून एक महत्त्वाचा हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्शन मधला एक भाग म्हणजे प्रोजेस्ट्रॉनचे इंजेक्शन मिळतो. हे इंजेक्शन जे आहे हे 3 महिन्यापर्यंत एकदा दिल्यानंतर 3 महिन्यापर्यंत ते काम करतं. तर त्याचं म्हणजे डेपो मेट्रॉक्सी प्रोजेस्ट्रॉन हे सगळे मेडिसिन जे आहेत आपल्याला गव्हर्नमेंटकडनं मिळू शकतात. तसेच तुमच्या जवळच्या औषध दुकानात सुद्धा मिळू शकतात. तर हे इंजेक्शन आहे हे पिरियड्सच्या साधारण 2ऱ्या-3ऱ्या दिवशी जर दिलं
तर एकदा इंजेक्शन दिल्यानंतर तुम्हाला त्याचा 3 महिने प्रोटेक्शन राहतं. जर तुम्ही एका वर्षामध्ये साधारणपणे असं दर 3 महिन्याच्या अंतराने वापरलं, 1 वर्षभरात त्याचं प्रोटेक्शन राहतं. पण ॲडिशनल त्या इंजेक्शनचा इफेक्ट संपेपर्यंत पुढचे 1 महिनाभर तरी साधारण तुम्हाला आपोआप त्याचं प्रोटेक्शन राहतं क्युम्युलेटिव्ह इफेक्टमुळे. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कॉपर टी. तर कॉपर टी एक डिव्हाइस आहे जे टी-सारखं डिव्हाइस असतं, ज्याच्यावरती कॉपर मेटल लावलेलं असतं, जे पिरियड्सच्या 5व्या-6व्या दिवशी आपण गर्भाशयात इन्सर्ट करू शकतो आणि ते जेवढे दिवस तुम्ही गर्भाशयात ठेवाल तेवढे दिवस ते गर्भधारणा प्रिव्हेंट करतं. आणि आता शेवटची मेथड म्हणजे परमनंट मेथड. परमनंट मेथड काय आहे तर त्याच्यामध्ये ट्युबेक्टमी आहे. म्हणजे काय तर गर्भाशयाच्या शेजारी असणाऱ्या ज्या 2 बीजवाहिक नलिका आहेत, ज्याला आपण कॉमन भाषेमध्ये नळ्या म्हणतो, त्या आपण ब्लॉक करू शकतो किंवा कट करू शकतो. ती पद्धत आहे ती लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे केलेलं ऑपरेशन किंवा आपण टाक्याचं बिन सर्जरी म्हणजे त्याला पोट उघडून केलेलं ऑपरेशन. या दोन्ही पद्धतीमध्ये ही पद्धत आपल्याला ट्युबेक्टमीची पद्धत करता येऊ शकते. अजून एक मेथड आहे ती म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन म्हणजे काय, ज्या वेळेला कुठलाही सेक्शुअल इंटरकोर्स हा प्लॅन नसतो किंवा अचानक होतो, अशा पेशंटमध्ये 72 तासाच्या आत जर ते हॉर्मोनल पिल्स जर घेतल्या तर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी पासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं. टीव्ही मध्ये पण जाहिराती आपण बघितलेल्या असतील. तर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन हे इमर्जन्सीसाठीच वापरायचं आहे. हे रेग्युलर बेसिसवरती इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन वापरू नये, कारण त्याचे साईड इफेक्ट्स पण असतात आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस सुद्धा तुमच्या रेग्युलर पिरियड्समध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. एवढ्या सगळ्या आपल्याकडं असणाऱ्या उपलब्धतेमध्ये तुम्हाला कुठली सूट होणार आहे कॉन्ट्रासेप्शनची मेथड, तर याबद्दल डॉक्टरांकडे जाऊन कॅफेटेरिया अप्रोच पद्धतीचा अवलंब करून ज्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्याबद्दलच्या माहिती घेऊन त्याचे फायदे, तोटे, साईड इफेक्ट्स ह्याबद्दल आपण चर्चा डॉक्टरांच्या बरोबर करून आपल्याला जे सुटेबल आहे ती मेथड गर्भधारणा टाळण्यासाठी वापरणं जास्त गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी किंवा अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी शक्यतो असू नये याच्यासाठी हे आपल्याला अवेलेबल असलेले जे गर्भनिरोधक साधनं आहेत त्याचा नक्की वापर करून घ्या. धन्यवाद.